त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे आशाकडून त्या पेनड्राईव्हवर पाणी पडलेलं असतं आणि त्यामुळे ते थोडंसं ओलं झालेलं असतं आणि त्याचमुळे रम्याची खूप चिडचिड होत असते. रम्या म्हणत असते, त्या आशाचे डोळे फुटले होते का? तिला एवढं दिसलं नाही का? आई, अगं आता काय करायचं? तू बघितलंस ना कसं सगळं काही झालेलं आहे. ह्या पेनड्राईव्हमध्ये पाणी गेले. आता एवढी मेहनत केली होती ह्या फुटेजसाठी, एवढे सगळे काही पैसे खर्च केले आणि आत्ता यावेळेला असं झालेलं आहे. त्यावर वसुतीला म्हणत असते, रम्या चिडचिड करू नको बघ, जरा शांत बस बरं. हे बघ सगळं काही व्यवस्थित होईल. एक काम करूया, आपण ना ह्याला थोडंसं सुकून घेऊया. एक काम कर, तू ना हे पेनड्राईव्ह थोडंसं लावून बघ बरं. आणि जर चालू झालं तर ठीक आहे, पण आई हे चालू होणार नाही मला माहिती आहे ना. तुला एक गोष्ट सांगू का आई, जेव्हा माझ्याकडून सुद्धा असंच एकदा हे पेनड्राईव्ह ओलं झालं होतं, पण तेव्हा मात्र मी हे पेनड्राईव्ह उन्हात ठेवलं होतं. आता पण बघ ना ह्यामध्ये खूप पाणी गेलं आहे. अगं रम्या, पण मी काय म्हणते, हे बघ एकदा तू ते लॅपटॉपला अटॅच तरी करून बघ, मग बघूयात काय होतंय तर. म्हणूनच आता इकडे रम्या ते पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावण्याचा प्रयत्न करत असते. आता ते पेनड्राईव्ह लॅपटॉपला लावल्यानंतर आता मात्र ते पेनड्राईव्ह लोड होत असतं, ते चालूच होत नसतं आणि त्यामुळे रम्याची अजूनच चिडचिड होते. ती म्हणत असते, बघ आई, तुला मी सांगितलं होतं ना, हे सगळं असंच होणार आहे, नाही होतंय. आता काय करायचं? अगं रम्या, आता मी काय म्हणते, काही म्हणू नकोस आई, मला आता खूप टेन्शन आलंय. पण आई एक गोष्ट सांगू का? हे जर पेनड्राईव्ह आपण उन्हामध्ये ठेवलं ना आणि उन्हामध्ये थोडा वेळ वाळत जर ठेवलं ना, तर मग मात्र ह्यामधला सगळा डाटा रिकवर होऊ शकतो. म्हणजे ते व्यवस्थित चालू शकतं. आपल्याला कळेल तरी नेमकं. त्यावर लगेच आता इकडे रम्या वसू म्हणत असते, अगं बाई, पण तुला एक गोष्ट सांगू का? तिथे तुला राखणच बसावं लागेल. नाहीतर आपलं नशीब नशीब एवढं वाईटावर आहे की तुला सांगू, कावळा येईल आणि तो पेनड्राईव्ह घेऊन जाईल. हे मात्र तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तू ते पेनड्राईव्हसाठी तिथेच राखण बस, समजलं? तेव्हा वसूने सांगितल्यामुळे आता रम्या मात्र लगेचच निघालेली असते तिथे छतावरती. कारण तिला आता ते पेनड्राईव्ह वाळवायचं असतं. तर आता आपण पाहतो की इकडे आता जीवाचा आज पहिला पगार झालेला असतो. सोबतच आपली इकडे नंदिनीसुद्धा काउन्सलरकडे जाऊन आलेली असते आणि नंदिनीसुद्धा काउन्सलरकडे जाऊन आलेली असल्या कारणाने आता नंदिनीने जीवाबद्दल बऱ्याच काही गोष्टी इथे सांगितलेल्या असतात आणि बऱ्याच काही गोष्टी इथे नंदिनीने सांगितल्यामुळे आपल्याला असं असं पाहायला मिळत आहे प्रेक्षकांनो, की आता इकडे मात्र जे काउन्सलर आहेत ते म्हणत असतात, अरे वा, छान आहे की केबिन, मस्त कॅबिन दिले तुम्हाला. त्यावर मिळाले तुम्हाला मस्त कॅबिन, किंवा तुम्ही मिळवले हे मस्त कॅबिन, असं सुद्धा आता इकडे काउन्सलर जीवाला म्हणत असतात. तेव्हा मात्र जीवा म्हणत असतो, एक मिनिट, हे केबिन बनवलं नाही आहे किंवा हे केबिन आत्ता मला मिळालं आहे, पण हे पूर्वीच माझं होतं. अरे वा, चांगलीच गोष्ट आहे की मग. जे गेलं आहे ते सुद्धा तुम्हाला चांगलंच मिळवता येतं आहे की. पण मी काय म्हणतो, हे बघा, आपला हात आपण थोडासा पुढं केला ना, तर नातीसुद्धा अशीच मिळवता येतात आणि ती गमवता येत नाहीत, असं आता काउन्सलर म्हणत असतात. हे बघा, तुम्ही तुमच्या मेहनतीवर तुम्ही एवढं सगळं काही करून ही केबिन मिळवली, मग तुम्ही तुमच्या नात्यामध्ये सुद्धा एक पाऊल पुढे टाका ना. जर तुम्ही तुमच्या नात्यामध्ये एखादा पाऊल पुढे टाकला तर मग मात्र बऱ्याच गोष्टी इथे चांगल्या होतील, असं सुद्धा आता इकडे त्याचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आता मुद्दाम काउन्सलर एक गोष्ट सांगत असतात आणि ती म्हणजेच की ते म्हणतात, त्याचं काय झालं ना, आमच्याकडे एक जोडपं आलं आणि आमच्याकडे एक जोडपं आल्यानंतर तुम्हाला सांगू, त्यांना खरं तर इथे एकत्र राहायचं नव्हतं, त्यांना ना वेगवेगळं राहायचं होतं, असंच इकडे आता ते बोलत असतात. त्याचबरोबर आपण पाहतो की आता अजिवा म्हणत असतो, म्हणजे नेमकं काय? पण त्यांना वेगळं व्हायचं नव्हतं आणि वेगळं व्हायचं पण होतं, अशा दोन्ही कन्फ्युजनमध्ये ते दोघेजण होतं आणि असंच ते जोडपं इथे आलेलं होतं माझ्याकडे. मग तुम्ही काय केलं? मग मी काय केलं, त्यांना त्यांच्या त्या सगळ्या गोष्टींचा विश्वास आणि त्याचबरोबर त्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिली. म्हणून मग मी तीच गोष्ट आज तुम्हाला सांगतोय. तुम्हीसुद्धा तुमच्या हातातून काही निसटत आहे, सुटत आहे असं जर वाटत असेल ना, तर तुम्ही एक हात पुढे करा. एक हात पुढे केला ना, तर तुमच्या हातून काहीही निसटून जाणार नाही. जीवा देशमुख, असं आता इकडे काउन्सलर म्हणत असतात. तर आता प्रेक्षकांनो, काउन्सलरने तर इकडे जीवाची चांगलीच कानउघडणी केलेली असते. तर आता
मात्र इकडे जी आपली काव्या आहे तिच्या एक्झामचा आज रिझल्ट असतो आणि त्यामुळे बिचारी आता जी संध्याकाळची शुभंकरोती आहे ती मात्र ती सकाळी दुपारीच म्हणत असते आणि तिला काहीच कळत नसतं काय चाललंय म्हणून, खूप जास्त टेन्शनमध्ये असते. त्यावर नंदिनी तिचं हे सगळं काही टेन्शन आणि घाबरलेली काव्या ती पाहते. आता नंदिनीला काव्याचा स्वभाव चांगलाच माहिती आहे की तिला कशाचं टेन्शन वगैरे आलं तर ती काय करते काय नाही म्हणून. तेवढ्यातच तिथे काव्या येते. नंदिनी म्हणत असते, अगं काय करतेस तू हे, तुला एक गोष्ट सांगू का, अगं तू इथे संध्याकाळची शुभंकर होती आत्ताच का म्हणतेस. तेवढ्यातच मानिनीसुद्धा येते आणि मानिनीलासुद्धा ह्या गोष्टी कळतात. पण आपला मात्र तेवढ्यात पार्थ तिथे आलेला असतो. आता मानिनी म्हटलेली असते, अगं तू काळजी करू नकोस काव्या, एवढी काळजी करण्याची काय गरज आहे, तू व्यवस्थित रिझल्ट लागेल तुझा, व्यवस्थित पास होशील तू. आता पार्थ आल्याबरोबर तो म्हणत असतो, माझी मांजर चांगल्या मार्क्सनी पास झालेली आहे असं म्हणून तो आता मानिनीला वर उचलून गोलगोल फिरवतो. तेवढ्यातच विक्रम येतात आणि ते म्हणत असतात, अरे पार्थ तू माझ्या बायकोला का उचलून घेतलंयस, तिला का गोलगोल फिरवतोयस बरं. तेवढ्यातच आता इकडे तो तिला खाली ठेवतो आणि म्हणत असतात, काय झाले काय ते तरी सांगा, एवढा आनंद कशाचा आहे ते तरी सांगा. तेवढ्यातच धावतच आता नंदिनी पार्थकडे जाते आणि म्हणत असते, बाबा बाबा बाबा, आपली आपली काव्या एक्झाममध्ये पास झालेली आहे, छान मार्क्स पडलेत आणि तिच्या प्रिलिम्स खूप छान गेलेल्या आहेत असं इथे सगळ्यांना सांगण्यात येतं. बरोबर आपण पाहतो की मानिनी काव्याचं खूप कौतुक करत असते. ती म्हणत असते, खरंच काव्या तुझं खूप खूप अभिनंदन, आणि हे बघ किती टेन्शन घेतलं होतंस तू, अगं एवढं टेन्शन घेण्याची काय गरज होती, आणि मला माहिती आहे ना तू किती छान अभ्यास केला होतास, किती सगळं काही केलं होतंस, त्यामुळे काळजी करण्याची काहीच गरज नव्हती की नाही. आता इकडे जीवासुद्धा आलेला असतो. खरं तर काव्या पास झाली ह्याबद्दल सगळ्यांना आनंद असतोच, पण आता इकडे पार्थ म्हणत असतो, मग आता सेलिब्रेशन हे झालंच पाहिजे, मी तर पेढे घेऊनच आलेलो आहे बाबा. आता पार्थने हे ऐकलेलं असतं, जीवाने हे ऐकलेलं असतं आणि त्यामुळेच जीवा म्हणत असतो, बहुतेक काव्याच्या एक्झामचा रिझल्ट लागलेला आहे आणि काव्याच्या एक्झामचा रिझल्ट लागल्या कारणाने बहुतेक तिला छान मार्क्ससुद्धा पडलेले आहेत आणि म्हणूनच सगळेजण आनंदात असतात. तेवढ्यातच आता विक्रमचं लक्ष जीवाकडे जातं आणि विक्रम म्हणत असतात, एक मिनिट, हे काही फक्त सिंगल सेलिब्रेशन नाही आहे, एक मिनिट, तुम्ही काय करताय ते पहा अगोदर. हे बघा, आज डबल सेलिब्रेशन आपल्याला करायचं आहे. आता डबल सेलिब्रेशन असं म्हटल्यानंतर कसलं, आज इथे आपल्या जीवासुद्धा एका महिन्यातच पास झालेला आहे असं म्हणून जीवालासुद्धा आता इकडे विक्रम घेऊन येतात आणि विक्रमने जीवाला सगळ्यांसमोर आणल्यानंतर इथे जीवाच्या हातामध्ये सुद्धा पेढ्याचा बॉक्स असतो. आता विक्रम सांगत असतात, खरं तर आज जीवाने दिलेल्या परीक्षेमध्ये तो पास झालेला आहे. आज त्याचा ऑफिसमधला पहिला दिवस आणि पहिला दिवस म्हणजे पहिला पगार, आणि त्याचबरोबर त्याला बरोबर 1 महिना झालेला आहे आणि त्याचा पगारसुद्धा झाला आहे आणि त्याने त्याच्या स्वकष्टाने स्वबळावर इथे त्याची केबिनसुद्धा मिळवली आहे. ह्या सगळ्या गोष्टी किती महत्त्वाच्या आहेत असं सुद्धा आता इकडे जो काही विक्रम आहे तो सांगत असतो. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यांना आनंद होतच असतो. आता सगळ्यांना आनंद होत असताना विक्रम म्हणत असतात, त्याची आज पहिली पगाराची जी काही कमाई आहे ना तो तिच्या लक्ष्मीच्या हातामध्ये देणार आहे. काय जीवा, बरोबर आहे ना अगदीच. त्यावर लगेच आता जीवा म्हणत असतो, हो बाबा अगदी बरोबर आहे, आज माझा जो पहिला पगार झालाय ना तो मी माझ्या घरच्या लक्ष्मीच्या हातामध्ये देणार आहे. अरे मग वाट कसली बघतोयस, दे ना, असं विक्रम म्हणतात. आणि तेव्हा जीवा आणि नंदिनी एकमेकांसमोर येतात. मानिनी म्हणत असते, अगो नंदिनी काय करतेस, हे ये ना पटकन पुढे, लाजतेस कसली. दोघं समोरासमोर असतात, पण नंदिनी म्हणत असते, नाही जीवा, खरं तर पहिली कमाई आहे, मग ही पहिली कमाई तुम्ही तुमच्या देवासमोर ठेवा, ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि देवाचा आशीर्वाद मिळणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. आता खऱ्या अर्थाने काउन्सलरने टोचलेले कान आणि त्याचबरोबर विक्रमने दाखवलेला पुढाकार, म्हणजे विक्रमने सांगितलेलं असतं की ही तुझी पहिली कमाई ना, मग तू तुझ्या लक्ष्मीच्या हातामध्ये ठेव. त्यामुळे जीवा आणि त्याचबरोबर इथे नंदिनीमधलं जे काही छोटंसं भांडण आहे ते मिटलेलं असतं. आता इकडे पार्थ म्हणत असतो, चला मग पेढे आणलेले आहेत मी पण. त्यावर जीवा म्हणत असतो, मी सुद्धा पेढे आणलेले आहेत. आणि तेव्हा नंदिनी म्हणत असते, जा तुम्ही हे देवासमोर ठेवून या. तेवढ्यातच आता जीवासुद्धा म्हणतो, ठीक आहे, माझी पहिली कमाई आहे ना, मग मी ही माझी पहिली कमाई देवासमोर ठेवून येतो. आणि तेव्हा जीवा मात्र त्याची ती पहिली कमाई ठेवण्यासाठी देवाकडे जात असतो.
तर आता आपण पाहतो की इकडे जीवा तर गेलेला असतो, पण मानिनी म्हणत असते, खरंच आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे. आज जीवाचं यश आणि काव्याचं यश हे खरंच लग्नानंतरचं दोघांचं सुद्धा पहिलंच यश आहे, असं सुद्धा इकडे ते बोलत असतात. आता जीवा त्याची पहिली कमाई ठेवून आल्यानंतर पार्थ मात्र त्याला जवळ घेतो आणि मिठी मारून त्याचं अभिनंदन करत असतो. म्हणत असतो, खरंच छोटे भैया, आज मात्र मला तुझा खूप अभिमान वाटतोय. आज तुझं हे यश खूप महत्त्वाचं आहे. आज तुझं हे यश तू स्वतःच्या कमाईवर आणि हिमतीवर करून दाखवलेलं आहेस, त्यामुळे मला खूप आनंद होतोय, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. त्याचबरोबर आता इकडे खरं तर तुझं हे पहिलं यश आणि त्याचबरोबर काव्या तुमचं हे पहिलं यश, लग्नानंतरचं तुम्हा दोघांचं हे पहिलंच यश आहे, त्यामुळे आनंद हा झालाच पाहिजे. म्हणजे आता इकडे विक्रम म्हणत असतात, हो ते तर आहेच, अगदी बरोबर बोलताय. पण नंदिनी, मला एक सांग, कसलं कसलं तुम्ही तुमच्या दोघांच्या डोक्यामध्ये नेमकं काय सुरू आहे? त्यावर मानिनी सुद्धा म्हणते, हो काय सुरू आहे? त्यावर काव्या म्हणत असते, खरं तर इथे मी काही हे यशामध्ये एकटीच नव्हते. माझ्या पाठीशी खंबीरपणे इकडे पार्थ होते आणि हे यश पार्थचं सुद्धा आहे. त्यावर लगेच आपण पाहतो की इकडे जो पार्थ आहे तो सुद्धा जीवाला म्हणत असतो, हो जीवा, तुला एक गोष्ट सांगू का? हे यश तुझं एकट्याचं सुद्धा नाही आहे. या यशामध्ये नंदिनीसुद्धा तेवढ्याच सहभागी आहे, समजलं? त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते, मी काय म्हणते पार्थ, माझ्या मनामध्ये जो विचार चालला आहे तो विचार सेम तुमच्या मनामध्ये सुद्धा चालला आहे का? त्यावर पार्थ म्हणत असतो, हो म्हणजे तुम्हाला पण असंच वाटतंय का की ह्या दोघांचं लग्नानंतरचं पहिलंच यश आहे आणि ह्या दोघांनी एकमेकांना पेढा भरवला पाहिजे? हो, मी पण तेच म्हणते, ह्या दोघांनीच आता एकमेकांचं तोंड गोड केलं पाहिजे, असं इकडे नंदिनी आणि पार्थ म्हणत असतात. बघा ना प्रेक्षकांनो, किती दोघांची मनं मोठी ना. मात्र रम्या छतावर गेलेली असते, तर वसू तिची वाट बघतच फेऱ्या मारत असते. ती म्हणत असते, देवानारायणा काही होऊ दे रे, पण प्लीज प्लीज त्या पेनड्राईव्हमधलं सगळं फुटेज आमच्या समोर येऊ दे. आता रम्या धावतच येते आणि म्हणत असते, आई आई आई, पेनड्राईव्ह वाळला ग, पेनड्राईव्ह वाळला. बापरे, किती तो आनंद बघा ना. आता लगेचच ती जी रम्या आहे ती म्हणत असते, थांब आता पटकन मी लॅपटॉप घेते आणि लॅपटॉप घेतल्यानंतर त्याला आपण लावून बघूयात. आता लॅपटॉप आणते आणि लॅपटॉपला पेनड्राईव्ह अटॅच केल्यानंतर इकडे लोडिंग होत असतं, त्यामध्ये काही दिसत नसतं आणि त्यामुळे लगेच आता ब्लॅक स्क्रीन दिसते. आता पुन्हा वस्तू म्हणत असते, अगं परत काय झालं हे रम्या? अगं आई, लॅपटॉपला चार्जिंगच नाही. रम्या, तुला ना अशी बधडली पाहिजे, गधडी कुठली. काय चाललंय ग तुझं? लहान आहेस का ग तू? तुला लॅपटॉप चार्जिंग करता येत नाही का ग रम्या? अगं आई, सॉरी सॉरी, थांब मी पटकन चार्जिंग करते. काय चार्जिंग करते? खरंच नशीब पण कुठं मेलंय आपल्याच बाबतीत. हे का असं होतंय? नेहमीच हातातोंडाशी आलेला घास का बरं निघून जातोय तेच कळत नाही. आई प्लीज ग, नको चिडचिड करूस, थांब ना, मी लॅपटॉप चार्जिंगला लावायचा विसरले होते, मी पटकन लॅपटॉप चार्जिंगला लावते. असं म्हणून ती लगेचच लॅपटॉप घेते आणि चार्जिंगला लावायला जाते. बापरे, खरंच ना, किती म्हणजे त्यांचं ना एवढं त्यांना ते फुटेज पाहण्यासाठी त्यांचं एवढं सगळं काही चाललेलं आहे ना, की काही विचारू नका. कधी एकदाचं ते फुटेज पाहते, कधी एकदाचा तो काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहे हे पाहते, असं झालेलं असतं. तर आता इकडे मात्र हे दोघं एकमेकांना पेढा भरवत असतात. आता इकडे जो आपला जीवा आहे त्याने काव्याला पेढा भरवलेला असतो आणि काव्याचाच उष्टा पेढा त्यानं तो पार्थला भरवलेला असतो आणि तेव्हा काव्याचं कौतुक करतो. तो म्हणत असतो, काव्या, खरंच आम्हा सगळ्यांना तुझा खूप जास्त अभिमान आहे आणि तू अशीच प्रगती करत राहा, सगळ्या गोष्टीमध्ये अशीच अव्वल नंबरने पास होत राहा, असं म्हणून तो तिचं कौतुक करत असतो. तर आता वेळ असते ती म्हणजे काव्याला जीवाला पेढा भरवायचा असतो. आता जीवाने तर त्याचं केलेलं असतं. खरं तर आता दोघांच्या मनामध्ये काहीही नसतं, पण कधी कधी काय होतं, आपल्या मनात काही नसतं पण इतरांच्या मनामध्ये आलेले विचार, त्याचबरोबर त्यांचं ते संशयाचं, त्यामुळे नातं कुठल्या कुठं जाऊन पोचतं. असंच ह्या दोघांच्या बाबतीत होतंय बघा. आता हे तर मूव्ह ऑन झालेलेच आहेत, पण इकडे रम्या आणि वसूने किती मोठे डाव टाकलेले आहेत. आता त्या रम्या आणि वसूने टाकलेल्या डावामुळे मात्र काय होईल काय नाही हे काही काय सांगता येणार नाही. पण प्रेक्षकांनो बघा ना, आज छोटी पिहू मात्र यांच्या यशामध्ये नाही दाखवली. आता इकडे काव्याने पेढा तर घेतलेला असतो. जीवा करतो, पण तेवढ्यातच आपली काव्या बदमाश बघा ना नंदिनीकडे जाते आणि नंदिनीला अगोदर पेढा भरवते. तेव्हा सगळेजण हसतात, अगं काय करतेस तू हे? हो, कारण तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ, जन्मेजय तर इथे जिंकलेले आहेत, जन्मेजय तर त्यांच्या परीक्षेमध्ये पास झालेलेच आहेत, त्यांना यश मिळालंच आहे, पण त्या सगळ्या यशामध्ये हात कोणाचा आहे, वाटा कोणाचा आहे, तर तो माझ्या नंदिनी ताईचा आहे. म्हणून हा पहिला पेढा आणि हा पहिला मान तुला. आता लगेचच आपण पाहतो की इकडे काव्या पुन्हा जीवासमोर येऊन उभी राहिलेली असते आणि आता तिला जीवाला पेढा भरवायचा असतो. त्यावर इकडे जीवा म्हणत असतो, अगं अशी काय तू हातामध्ये पेढा घेऊन
उभा राहिलेली आहेस, आता मला भरव ना तो पेढा, माझं पण तोंड गोड कर, असं म्हटल्याबरोबर आता गुरुजींचा पाठीमागून आवाज येतो आणि ते म्हणत असतात, करा तोंड गोड करा. असं म्हटल्याबरोबर काव्याच्या हातामध्ये असलेला पेढा मात्र धसकन खाली पडतो. आता पेढा तर खाली पडतो, सगळेजण गुरुजीकडे पाहतात. आता इकडे रम्याने तो लॅपटॉप चार्जिंगला लावलेला असतो आणि रम्याने लॅपटॉप चार्जिंगला लावल्यानंतर वसू म्हणत असते, चल बाई मी सुद्धा तिथेच येते, मी सुद्धा तिथे आल्यानंतर मगच काय ते बघू. असं म्हणून आता रम्या आणि वसू बेडवरच बसलेले असतात आणि तो लॅपटॉप चार्जिंगला लावला असतो. ए आई बघ बघ, झाला आता लॅपटॉप चार्जिंग झाला बरं का, झाला का गो बाई. ए ए रम्या, आपण काय करूया आता, एक खूप मोठा दीर्घ श्वास घेऊया, मनावर छान दगड ठेवूया आणि आता पुढचं फुटेज पाहण्यासाठी तयार राहूया. आई हे बघ, आता मी हा पेनड्राईव्ह त्याला अटॅच केला आहे, पण आता तुला एक गोष्ट सांगू का, 8 सेकंदच्या पुढे सुद्धा याचा डाटा आहे. म्हणजे तुला एक गोष्ट सांगू, आता हे जो काही डाटा आहे ना, हे जे फुटेज आहे ना, ते पूर्ण फुटेज असणार आहे बघ, असं आता इकडे रम्या वसूला सांगत असते. तेव्हाच वसू म्हणत असते, बापरे रम्या, तुला एक गोष्ट सांगू का, खरंच खरंच आता हे सगळं काही व्यवस्थित दिसायला हवं. आता तो छोटासा व्हिडिओ प्ले होतो बरं का प्रेक्षकांना, खूपच मजा आहे पुढे. तर आता गुरुजी आलेले असतात, तेव्हा धावतच सगळेजण गुरुजींकडे जातात. अहो गुरुजी गुरुजी तुम्ही आले. तेव्हा विक्रम म्हणतात, गुरुजी खरंच मानिनीने तुम्हाला एक फोन केला आणि तुम्ही तिच्या एका फोनवर धावतच इथे आलात, हे मात्र खूपच जास्त चांगलं झालं बरं का. हातातली कामं सोडून तुम्ही मानिनीने फोन केल्याबरोबर येत आहे ना, हे खरंच खूप महत्त्वाचं आहे. आता गुरुजी म्हणत असतात, हो ते सगळं काही महत्त्वाचं आहे, पण आता मी काय म्हणतोय, ज्या भूतकाळातल्या पाट्या आहेत त्या मात्र कोऱ्याकडून तुम्ही पुढे भविष्याची नवी कोरी पाटी आणि नव्या कोऱ्या पाटीवर लिहून ते पुढे जात आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. असं म्हटल्यानंतर, म्हणजे गुरुजी असं काही नाही समजलं. त्यावर विक्रम म्हणत असतात, अगं म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आता इकडे जीवा आणि त्याचबरोबर काव्याचं जे काही घवघवीत यश आहे ना, ते त्यांना मिळालेलं आहे लग्नानंतरचं. म्हणजे गुरुजी खरंच मला पण नाही समजलं, असं नंदिनी म्हणते. म्हणजे तुम्ही असं का बोलताय, म्हणजे भूतकाळातली पाटी आणि आता नवी कोरी पाटी इकडे कळलं नाही. त्यावर आता इकडे काव्या म्हणत असते, नाही नाही विक्रम काका बोलतायत ना, ते अगदी बरोबर आहे. म्हणजे आता आम्हाला लग्नानंतर आम्ही इथे सगळं काही व्यवस्थित करतोय ना, लग्नानंतरचं आमचं हे पहिलंच यश आहे ना, असंच गुरुजींना म्हणायचं आहे, बरोबर ना गुरुजी. त्यावर गुरुजी म्हणत असतात, हे बघा माझं सांगण्याचं काम आहे आणि ते तुम्ही अर्थ लावण्याचं काम आहे. त्यावर गुरुजी पण काही म्हणा, तुम्ही घातलेली कोडी उलगडतायत हे महत्त्वाचं आहे. त्यावर आता इकडे गुरुजी म्हणतात, हो माझं कोडं घालण्याचं काम आहे आणि ते तुमचं उलगडण्याचं काम आहे. आणि त्याचबरोबर इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की मी घातलेली कोडी तुम्हाला उलगडतायत की नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरं ते तर आहेच गुरुजी, पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का गुरुजी, जीवाचं यश आणि त्याचबरोबर काव्याची एक्झाम, ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, असं आता इकडे विक्रम गुरुजींना म्हणत असतात. पण आता इकडे गुरुजी जेव्हा जेव्हा येतात तेव्हा तेव्हा मात्र खूपच काय काय करून जातात. तेव्हा आता यावेळेला गुरुजी का आले असतील आणि का नाही, हा मात्र प्रश्न इथे जीवा आणि काव्याला पडलेला असतो. तर आता आपण पाहतो पेनड्राईव्ह चालू झालेलं असतं. पेनड्राईव्ह चालू झाल्याच्या नंतर इकडे आता जी वसू आहे ती म्हणत असते, हा जीवा काय करतो इथे. अगं आई हा तर जीवा आहे ग, काय करायचं आता, पुढे जातच नाही आहे हे. अगं तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ हा जीवा ना जेव्हा भास्करला भेटायला गेला होता ना, तेव्हा त्याने बरोबर हेच कपडे घातले होते आणि मला आठवतंय चांगलं, हा भास्करला त्या दिवशी भेटायला गेला असेल. बरोबर आहे, थांब पुढे प्ले कर, पुढे प्ले कर. अगं हा जीवा जातच नाही आहे, हा कसं काय असेल, मला कळतच नाही आहे गं आई. थांब गं रम्या जरा, तू एक काम कर, पुन्हा आणखी पुढे प्ले कर बरं, जरा बघूयात पुढे कोण येतंय तर. किंवा तू एक काम कर, रिस्टार्ट कर, रिस्टार्ट केलं ना तर मग सगळं काही व्यवस्थित दिसेल. तेव्हा आता रम्या पुन्हा एकदा रिस्टार्ट करते. आता पुन्हा एकदा रिस्टार्ट केल्याच्या नंतर आपण पाहतो की पुन्हा तोच फुटेज असतो, तोच फुटेज असतं. जीवा आणि काव्या समोरासमोर असतात. त्यावर आता इकडे वसू म्हणत असते, आता काय करायचं, हा तर जीवाच आहे. तेव्हा रम्या म्हणत असते, आई थांब थांब, पुन्हा एकदा थांब, आपण व्यवस्थित बघूयात, आपल्याकडून काहीतरी चुकतंय. तर आता आपण इकडे पाहतो की पण आत्ता गुरुजी तुम्ही इकडे कशा काय आलेला आहात, ही गोष्ट आता इकडे मानिनी म्हणत असते की खरं तर मीच इथे गुरुजींना बोलवलेलं आहे. अगं नंदिनी तुला सांगू का, आपल्या देशमुखांसाठी ना हा डिसेंबर महिना काही फारसा व्यवस्थित नसतो बघ. म्हणजे ह्या डिसेंबर महिन्यामध्ये तुला एक गोष्ट सांगू का, मागच्या डिसेंबर महिन्यामध्ये सुद्धा लाटीकाठीचा इथे ह्या दोघांचा कार्यक्रम होता आणि त्या लाटीकाठीच्या कार्यक्रमाच्या वेळेस
त्यावेळेसच इकडे विक्रमला माइंड अटॅक आला होता आणि तुला सांगू त्याच्या अगोदरसुद्धा आपल्या ऑफिसवर इथे संक्रांत आली होती, म्हणून आपल्या देशमुखांना इकडे डिसेंबर महिना काही व्यवस्थित नाही आहे. त्यावर लगेच आता काव्या म्हणत असते, मग गुरुजी आत्ता काय होणार आहे, म्हणजे ह्या वर्षीसुद्धा काही अघटित होणार आहे का? त्यावर गुरुजी म्हणतात, अगं त्या सगळ्या गोष्टीला कधीच सुरुवात झालेली आहे ग काव्या. आता काव्याला हे सगळं काही म्हटल्यानंतर बापरे, काव्या तर शॉकमध्ये जाते. मानिनीला सुद्धा जरासा धक्काच बसतो, ती सुद्धा टेन्शनमध्ये असते, कारण गुरुजींनी असं सांगितलंय त्या सगळ्या गोष्टीला आता केव्हाच सुरुवात झालेली आहे. आता नंदिनी मात्र विचारात हरवलेली असते, तिला सुद्धा कळत नाही की नेमकं गुरुजी का आणि कशाबद्दल बोलतायत. त्याचबरोबर आता इथे देशमुखांवर किंवा आपल्या सगळ्या कुटुंबावर कोणतं विघ्न येणार आहे, काय होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी मात्र तिला सुद्धा अजिबात समजत नसतात. तर आता प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. उद्याचा एपिसोड खरंच खूप कमाल आणि धमाल झालेला आहे, कारण जीवाने त्याच्या पहिल्या कमाईतून इथे आता नंदिनीसाठी खूपच सुंदर अशी साडी आणलेली असते. तेव्हा नंदिनी त्याला विचारते, यामध्ये काय आहे? त्यावर तो म्हणत असतो, हे तुझ्यासाठी. तर इकडे आपल्या पारचं मंगळसूत्र त्याने बनवलेलं रेडी झालेलं असतं. तो म्हणत असतो, खरं तर मी एक गोष्ट आणलेली आहे तुमच्यासाठी. आणि तेव्हा काय गोष्ट आणलेली आहे असं म्हटल्यानंतर आता ते मंगळसूत्राची डब्बी तो काव्यासमोर धरतो आणि तो म्हणत असतो, मी नावाला नात्यामध्ये बदलण्याचं एक छोटंसं काम केलेलं आहे. आणि तेव्हा इकडे ती काव्यासमोर डब्बी पकडलेली असते. इकडे आता नंदिनीने ती साडी ओपन करून पाहिलेली असते. खूपच सुंदर रंग असतो आणि साडीसुद्धा खूप कमाल असते. त्यावर जीवा म्हणत असतो, कशी आहे साडी, तुला आवडली? त्यावर नंदिनी म्हणत असते, खरंच जीवा खूप छान आहे साडी, आणि हा रंग तर माझ्या खूप आवडीचा आहे, खरंच खूप कमाल आहे. तर आता इकडे दुसऱ्या बाजूला काव्याने ती डब्बी ओपन करून पाहिलेली असते. तर जेव्हा डब्बी ती ओपन करते तेव्हा मात्र त्यात मंगळसूत्र असतं आणि असं हार्टचा शेप असतो आणि हार्टच्या शेपमध्ये काव्यार्थ असं लिहिलेलं असतं. आणि तेव्हा काव्या हे सगळं काही पाहिल्यानंतर तिला खरंच खूप आनंद झालेला असतो. चेहऱ्यावर एवढा धक्का आणि एक्सप्रेशन आणि हे सगळं काही इथे पार्थ टिपत असतो. आता इकडे आपण पाहतो की आता पुन्हा ते फुटेज इथे रिस्टार्ट केल्यानंतर जीवाचं दिसत असतो आणि जीवाचं दिसल्यानंतर आता इकडे वसू म्हणत असते, अगं बाई सगळा पैसा पाण्यात गेला ग रम्या. रम्या म्हणत असते, अगं थांब जरा, बघू दे मला एकदा पुन्हा. अगं काय जीवाचं दिसतोय, दुसरं कोणीच दिसत नाही आहे, आणि मला माहिती ना त्या दिवशी जीवा ह्याच कामासाठी गेला होता. त्यावर रम्या म्हणत असते, नाही आई नाही नाही, काव्याच्या समोर जीवा आहे आणि जीवा तिला गुलाबाचं फूल देत आहे, म्हणजे काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून जीवा आहे आई. आता जीवा आहे आई असं म्हटल्यानंतर तेव्हा वसूसुद्धा वासूनच बघत असते. तेव्हा वसूला सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो, म्हणजे काखेत कळसा आणि गावाला वळसा असंच झालेलं आहे यांचं. आता इकडे फायनली रम्या म्हणत असते, म्हणजे काव्याचा बॉयफ्रेंड दुसरा तिसरा कोणी नसून हा जीवाच आहे, ही गोष्ट मात्र आता रम्या आणि वसूला समजलेली असते. तर आता प्रेक्षकांनो काय होईल बरं पुढे, कशा पद्धतीने आता हे पेनड्राईव्हचं CCTV फुटेज जे आहे काव्याचा बॉयफ्रेंड जीवा आहे ही गोष्ट समोर येईल का त्याआधीच हा सगळा जो पुरावा आहे तो गायब होईल, पाहूयात येणाऱ्या पुढील काही भागामध्ये. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. भेटूयात उद्याच्या भागात, तोपर्यंत धन्यवाद.